नमस्कार मित्रांनो, आज आपण पाईल्सबद्दल बघणार आहोत. पाईल्स म्हणजे हिमोरॉइड्स, याला हिंदीमध्ये बवासीर असे म्हणतात. बवासीर किंवा हिमोरॉइड्स किंवा पाईल्स. पाईल्स म्हणजे काय तर गुदद्वाराच्या किंवा गुदाशयाच्या बाहेरील किंवा आतील रक्तवाहिन्या सुजणे व त्याची गाठ तयार होणे याला पाईल्स असे म्हणतात. आता याचे दोन, एक म्हणजे इंटरनल, दुसरा एक्सटर्नल आणि एक थ्रोम्बोज. इंटरनल म्हणजे आतील, एक्सटर्नल म्हणजे बाहेरील जे आपल्या हाताला लागतात ते, आणि थ्रोम्बोज म्हणजे त्याची गाठ तयार झालेली असते ती. त्यानंतर याची साधारण लक्षणे म्हणजे गुदद्वाराच्या जवळ आग होणे, दुखणे, खुपणे, त्याचबरोबर रक्तस्राव होणे, रात्रीच्या वेळेस खाज येणे, त्यासोबत ती जी जागा असते ती सुजून जाते, त्याच्यावरती बऱ्यापैकी सूज येते आणि ज्या गाठी असतात या सर्व गाठी आपल्या हाताला लागतात. त्यानंतर शौचाच्या वेळेस ही पोट हे नेहमी साफ झाल्यासारखं वाटतच नाही. नेहमी आपल्याला पोट हे सारखं जायची इच्छा राहते. अशा प्रकारचे याचे सर्वसाधारण लक्षणं आपल्यास दिसतात. पाईल्सची रिकव्हरी कोणत्या कोणत्या गोष्टींवरती डिपेंड असते. सर्वप्रथम प्रकार, एक म्हणजे प्रकार, तो इंटरनल आहे की एक्सटर्नल आहे. इंटरनल पाईल्स असेल तर हे लवकरात लवकर भरून जातात, त्यांची तीव्रता कमी असते. पण एक्सटर्नल असेल तर त्याच्यावरती सूज असते, त्याची गाठ असते, त्याच्यात त्रास खूप असतो, खाज असते, आग असते. तर या गोष्टी कमी व्हायला थोडा वेळ लागतो. त्यानंतर दुसरा येतो तो म्हणजे उपचाराची पद्धत. आपण औषधोपचार कोणत्या प्रकारे आणि कसे घेतो आहोत याच्यावरती पण आपली रिकव्हरी ही डिपेंड असते. आहार आणि जीवनशैली. आहारामध्ये आपण फायबरयुक्त किती खातो आहोत, जंक फूड किती खातो आहोत याच्यावरती पण आपली रिकव्हरी ही ठरते. त्याचबरोबर फिजिकल ॲक्टिव्हिटी, आपण किती फिजिकल ॲक्टिव्हिटी करतो, व्यायाम करतो का, वेळेवरती करतो का, किती वेळ करतो, की खूप जास्त प्रमाणात व्यायाम होतात आहे याच्यावरती पण आपली रिकव्हरी ही ठरते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा यामध्ये वैयक्तिक स्वच्छता. त्या जागेवरची जी वैयक्तिक स्वच्छता असते, आपण जे कपडे घालतो ते सुद्धा किती व्यवस्थित आहेत याच्यावरती सुद्धा त्याची रिकव्हरी ही ठरते. त्यानंतर ताणतणाव. जितका जास्त मानसिक ताणतणाव तेवढी जास्त लेट. याचबरोबर होमिओपॅथी हा एक खूप चांगल्या प्रकारे आपल्याला इथे मदत करू शकतं. जसं की रक्त पडत असेल तर रक्त अगदीच 4-5 दिवसांमध्ये थांबू शकतं. आग आहे, लवकरात लवकर 8 दिवसांच्या आत वगैरे आग ही थांबायचा प्रयत्न होऊ शकतो. त्याचबरोबर या सगळ्यांच्या सोबत आपली जी जीवनशैली आहे ही जीवनशैली आपल्याला थोडीशी मॉडिफाईड करावी लागते. ती पण आपण इथे कृपया या नंबरवरती फोन करावा आणि आपल्या शंकांचं निराकरण करून घ्यावं. धन्यवाद.